श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज गुरु माऊली श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत सप्तदशोअध्याय. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा षडविकारा जिंकले. संसारात त्यागिले. रात्रंदिन रत झाले. स्वामी भजनी सुखाने स्वात्मसुखी तल्लीन वृत्ती तेने हरली संसार वृत्ती. कणवाची नाही भीती सदा चित्ती आनंद. स्वामी नामाचे भजन त्याची या चरित्राचे कीर्तन त्याहोनी व्यवसाय अन्य. स्वामी सुत नेती संसार ते सांडून बैसले गोसावी होऊन हे पाहुणी कित्येक जण हसताती तयाते परी त्यांचा विषाद चित्ती. स्वामी सूत न मानती अंगी बाणली पूर्ण विरक्ती विषयासक्ती नसेची. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणी तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य. मोहावरती सापडले मायावश जे झाले त्यासी प्रपंचा वेगळे गोड काही न लागेची. पुत्रवात्सल्य करून पाही श्लोक करीत काकूबाई मुंबईत लवाई सुताजवळी पातल्या. गोसाई निजसुता पाहुणी वृक्षस्थळ घेती बडवूनी अंग टाकीले धरणी. बहुत आक्रोश करीत मांडिला निजमातेचा शोक पाहून. दुःखित झाले अंतकरण तिये लागी सावरून. धरिले सत्वर प्रेमाने तुझ्या उदरी जन्मास आलो सद्गुरु पायी विनटलो. जन्म मरणाते चुकलो मुक्त झालो सहजची. धन्य धन्य तुगे जननी मज लागी प्रसवनी. मान्य झाली त्रिभुवनी काय धन्यता वर्णावी. अशा प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्टी सांगोनी परी त्यांच्या या गोष्टी ती ह्याची गोड न लागती. म्हणे याची भ्रष्टमती खचित असे झाली. याची पिचास बाधा झाली किंवा करणी केली याची सोय केली पाहिजे. पंचाक्षरी आणोनी त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयासी देव मामलेदार सर्व लोक बोलती तयासी घेऊन भेटी. विचारावी काही युक्ती ते जरी कृपा करीती तरी होय आरोग्य. ऐसा विचार करुणी पोटी दर्शना आल्या उठाउठी. सांगितल्या सुतांच्या गोष्टी मुळापासून सर्वही. होऊन या दिनवंदन करीती विनंती कर जोडून. म्हणती सर्वज्ञ आपण उपाय असे सांगावा. ऐकोन या देव मामलेदार हसोनी देती उत्तर. त्यासी पिचास लागले थोर माझेनी दूर नोहेची. ऐसे उत्तरे ऐकून दुःखित झाली अंतकरणी. मग ते स्वामीसुतांची जननी अक्कलकोटी येत असे. म्हणे ज्याने वेड लावले त्याचीच धरावी पाऊले. येणे उपाय आपुले कार्य सत्य होईल. असो इकडे स्वामीसुत मुंबई माझी वास्तव्य करीत होते. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे झाले. मठ होता कामाटी पुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत एक जागा एका भक्तिनीने. निसीम जे स्वामी भक्त आनंदे भजनी नाचत. कुटील जन त्याते हसत. ढोंग अवघे म्हणती हे परी निंदा आणि स्तुती दोन्ही समान जे मानती. श्री चरणाविन आसक्ती अन्य विषयावरी नसे. जननिंदा करिता ती अनेक प्रकारे दूषण देती. परी शांत चित्ते त्याप्रती उपदेशिली स्वामीसुत. जे अहंकारले बुडाले सत्यपथाचरण चुकले नित्य कार्य ते विसरले. मोहे पडले बहुजाळी. ऐसे जे का मूढ जन जे भक्ता देती दूषण परी तेने अंतकरण दुःखित नव्हे तयाचे. तारा नामे त्यांची कांता तीही त्रास देत स्वामीसुता परी तयाच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीच स्वामी जयंती केलीसे. कोण एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकिले वर्तमान या नगरात
सांप्रत स्वामीसुत स्वामी भक्त गोसावी होऊन राहत महाज्ञानी असती ते एक वार पाहावे तयासी इच्छा झाली नानांसी मग ते कोणे एके समयासी मठा माझी पातले पाहुणे स्वामी सुताप्रती आनंदे नाना चित्ती प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करीती तयाचे स्वामी सुते तयासी लाविले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या ऐसे कित्येक सज्जन स्वामी सुते शिष्य करोन वाढविले महात्म्यपूर्ण श्री समर्थ भक्तीचे पुढे जोशीबुवांनी स्वामींची पत्रिका करून ती अर्पवया श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पली स्वामी मूर्ती आनंदी समर्थे त्याची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांसी पाहुण्या स्वभक्तासी परमानंद झाला अक्कलकोटी स्वामी सुत श्री सानिध्य भजन करीत कीर्तनी आनंदे नाचत लोकलज्जा सोडोनी लोकापवादाचे मानित भय ते भक्ती करील काय प्रेमानंद चित्तान हे भजनी मन लागेना त्रिविध जन नाना रीती निंदा स्तुती करिता ती खेदानंद मानिता चित्ती चित्तवृत्ती द्विधा होय असे अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामीसुत आनंदे छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत विजयसिंह नामे भक्त गोट्या खेळत त्या सवय ऐसे स्वामीसुताचे मत परी दिसे आधार रहित सत्यासत्त जाणीत समर्थे आपण तेथे अज्ञानी स्वामीसुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला म्हणा माझी धरुणी कामना कोणी येताशी दर्शना त्यासी समर्थ करिता ती आज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सुतही त्या प्रति मनातील खून सांगती ऐकोनी जनचकित होती वर्णिता ख्याती सुताची एकदा सहज स्वामीसुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे राणीची आज्ञे वाचुनी दर्शन नव्हे कोणा लागोनी ऐसे वर्तमान ऐकोनी खिन्न मनी स्वामीसुत स्वामी दर्शन घेतल्याविन तो न सेवी उदकान्न ऐसे दिवस झाले 3 निहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभले प्रेमळ भजन जे करुणसे भरले पूर्ण ऐकले आतून राणीने हा समर्थांचा निस्सीम भक्त आनंदे भजनी नाचत समर्थे दर्शनाची धरीत दृढ इच्छा अंतरी सेवकांची म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधू ते मंदिरी प्रार्थनीय आणावे ऐसी राणीची आज्ञा होता सेवक धावले तत्वता प्रार्थनीय स्वामी सुता मंदिरा माझी आणिले पाहुनिया समर्थांसी उल्हास सुताचे मानसी धावनिया वैगेसी मिठी चरणी घातली सदगतीत अंतकरणी चरण शाळीले नयनाश्रुणी देह भान गेले विसरोनी स्वामी पदी सुखावला बाळ चुकले मातेसी ते भेटले बहुत दिवसी मग तयाच्या आनंदासी पारावार नसेची निज सुता ते पाहवनी आनंदे समर्थमनी कर पिरविला मुखावरणी हस्ती धरुणी उठविले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरती होती त्यात होते ते दुर्जन ते सुतांचा उत्कर्ष पाहून दूषित होय त्यांचे मन देश करू पूर्ण करीताती काही उपाय करून फिरवून समर्थांचे मन स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहताती स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करी भजन पायी खटावा घालून प्रेमरंगे नाचिती एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खटावा घालून ऐशी वेळ साधोनी समर्थ सांगितले दुर्जनी स्वामी सुताची हे करणी योग्य नसे सर्वता बैसला असता आपण पायी खटावा घालून हा नाचतो काय म्हणून आपला अपमान करवाया परकी आणि निजसूत समान लेखती जे सत्य जे सर्वांशी अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोणत्या ते आता खटावा काढोनी मग नाचावे तो भजनी ऐशी आज्ञा
सुता लागोनी केली समर्थे त्यावेळी तोच उठले कित्येक जण खटावा घेतल्या काढून स्वामी सुताचा अपमान केला अशा प्रकारे पाहुणी आयशे परी खिन्न झाला सुत अंतरी काळजात बोचली सुरी अपमान दुःखे दुखावला मरणाहोनी परम कठीण दुःख देत असे अपमान उतरले सुतांचे वदन निस्तेज झाले सत्वर त्यात होते जे वैरी ते आनंदले अंतरी म्हणती मोडली खोड बरी अभिमान उतरला असो मग स्वामी सुत ते स्थळ स्वांडुनी त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरीत मुंबईचा अपमान दुःखे दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी स्वाभिमानी तो नर त्यांचे दुखविता अंतर जे दुःख जन्मभर त्यांच्या मनी जातच असे त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी कुमार दुःख करी रात्रंदिन चैन नसे क्षणभरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते स्वामी सुतांची जननी राहत असे त्या स्थानी तिने हे एक वर्तमान ऐकोनी विनविले समर्थाते कृपा करून या सुताते आणावे या ठाया कृपा दृष्टी पाहुनिया आरोग्य तया करावे मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठवले सेवेकरी म्हणती सुताते सत्वरी मज सान्निध्य आणावे परिसूत त्या सांगोनी आला नाही अक्कलकोटी अपमान दुःख त्यांचे पोटी रात्रंदिन सलत असे सेवेकरी परतोनी आले समर्थांचे वृत्त कथिले आणखी दुसरे पाठवले त्यांची गती तीच झाली मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देहीशीन होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी न हे सत्य तरी तोप भरून यथार्थ ठेवली ती उडवुकी याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परीन तो आला अक्कलकोटा जीवित परवा न करता केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती त्या समयी मुंबईत तयाचे होते शिष्य त्यासी झाले दुःख अमित शोकसागरी बुडाले अक्कलकोटी त्या विधीनी समर्थ करीते विचित्र करणी बैसले स्नान करुनी परिगंध न लावती भोजनाते न उठती धरणीवर अंग टाकती कोणा संगे न बोलती रुदन करीती क्षणोक्षणी इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला उदासीनता त्या दिवशी आली सर्व नगरासी चैन पडे काकूबाईसी पुसती समर्था क्षणोक्षणी मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंब्रापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज निज पुत्र मरण वार्ता ऐकोनी करिता आकांता तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थाते सुत आपला भक्त असून अकाली पावला का मरण मग समर्थी जे चरण त्यांचे तारण होय कैसे समर्थ बोलले तिहेसी उल्लंघिने आमच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढोनी बळेसी मग नेला पुत्र शोके करून दुःख करी रात्रंदिन समर्थ तियेचे समाधान परोपरी करिता ती नर जन्मा येऊनी सत्य भक्ती केली एकनिष्ठ केले जन्माचे सार्थक परमपदा पावले उच्च नीच भगवंती नसे काही निशिती त्याची असेल जैशी भक्ती श्रेष्ठ कनिष्ठ तनेची धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भवे भवदधी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न एके अवसरी पुसती सेवेकरी समर्थांते ते कथा रसाळात्यंत वर्णिले पुढील अध्यायात श्रोते होऊनी सावधान चित्त अवधान द्यावे कथेसी जय जय श्री भक्त पालका जय जयाजी परम मंगला विष्णू शंकराची विमला कीर्ती पसरो
सर्वत्र इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक भक्त परिसोत सप्तदशोऽध्याय गोड हा श्री भगवान श्री भगवच्च प्रणमस्तु श्री अस्तु शुभ भवन्तु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. फलश्रुती. या अध्यायाच्या वाचनाने स्वामींच्या कृपेने उपासकाचा संसार प्रपंच सुखाचा होईल, त्यांच्या सांसारिक समस्या दूर होतील. श्री स्वामी समर्थ.